नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वाशीतील दलिताच्या जागेवर धनदांडग्यांची नजर, धमक्या देऊन जागा हडपण्याचा प्रयत्न, प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप, माझ्या जीवाला धोका, न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। परंतु माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणून काही लोकांनी अतिक्रम कुटुंबाला पळून लावून मारहाण करून पळून लावलेलं आहे। कुठले लोक आहेत ते? कुठले तिथलेच वाशीचेच राहणारी लोक आहेत। एक बिल्डर पुण्याचं आहे, तर ते माझ्या ताब्यात द्यावं आणि माझ्यावर होत असलेला अन्याय शासनानं दूर करावा। येपर्यंत मी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार। जर तहसीलने जर नाही दिलं तर मी तिथेच आत्मदहन करून गेला। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप, परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। वाशी शहरातील साठेनगर येथील दलिताच्या जागेवर बिल्डर व काही व्यक्तींकडून दबाव व धमक्या देऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नागरिक बबन क्षीरसागर यांनी केला आहे। या प्रकरणी क्षीरसागर यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी धाराशिव व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटलं आहे की त्यांचे वडील जयसिंग उर्फ जयवंता मांग क्षीरसागर यांच्या नावे सन 1931-32 च्या कबाल्यानुसार वाशी येथे जागा आहे। या जागेच्या पाठीमागील क्षेत्र बिल्डरला विकण्यात आले असून तेथे जाण्यासाठी रस्ता हवा असल्यानं संपूर्ण जागेची मागणी दबाव व धाक दाखवून केली जात असल्याचा आरोप बबन क्षीरसागर यांनी केला आहे। सदरील जागेची ग्रामपंचायत नमुना क्रमांक 1 व जुना ठराव नोंद असतानाही नगरपंचायतीच्या नमुना 8A वर नोंद केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गेल्या 6 वर्षांपासून अर्ज करूनही मुख्याधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। तसेच पुढील 2-3 दिवसात जागा बळकावण्यात येईल अशा धमक्या दिल्या जात असून आपल्या जीविताला धोका असल्याचं क्षीरसागर यांनी तक्रारीत नमूद केलं आहे। अनिरुद्ध कुलकर्णी, दामू फाटक, अशोक फाटक, विनोद माने, वामन यंदे, रमेश वीर, भरत चौधरी, चंद्रकांत साळुंखे, श्रीनिवास जोशी यांच्यापासून जीवाला धोका असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। या प्रकरणी चौकशी करावी, अतिक्रमण रोखावे अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे। न्याय न मिळाल्यास उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे वाशीकरांचे लक्ष लागले आहे। तुमचं नाव गाव सांगा? बबन मोतीराम क्षीरसागर, राहणार वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, राहणार साठेनगर। मी दलित समाजातील आहे। बरं, काय प्रकरण आहे तुमचं? माझ्या जागेवरती कबाला, माझ्या वडिलांना जो कबाला मिळाला आहे वारसा हक्काने, तो माझ्या नावावर मी करून ग्रामपंचायतला करून घेतलेला आहे 9 नंबर फॉर्मला। किती जागा आहे तुमची? जागा किती आहे तुमची? जागा 48 बाय 360 फूट आहे। बरं, काय झालं त्या जागेचं? काय प्रकरण आहे आता? त्या जागेचं प्रकरण, ही जागा माझ्या नावावर आल्यापासून माझं तिथं वास्तव्य होतं, परंतु माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणून काही लोकांनी अतिक्रम कुटुंबाला पळून लावून मारहाण करून पळून लावलेलं आहे। कुठले लोक आहेत ते? कुठले तिथलेच वाशीचेच राहणारी लोक आहेत। एक बिल्डर पुण्याचं आहे। काय नाव आहे त्यांचं? अनिरुद्ध मुकुंद कुलकर्णी। असे किती लोकांना अतिक्रमण केलंय तुमच्या जागेवर? माझ्या जागेवर जवळपास 9 लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। तुम्ही तक्रार कुठे दाखल केली? तक्रार दाखल केली का? तक्रार दाखल केली। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि विभागीय पोलीस संचालक, महासंचालक औरंगाबाद। का तुमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली का? माझ्या तक्रारीवर अजून काही कारवाई झालेली नाही। काय मागणी काय आता तुमची? माझी मागणी आहे की माझ्या कबाल्याची जागा, जी क्षेत्र आहे ते माझ्या ताब्यात द्यावं आणि माझ्यावर होत असलेला अन्याय शासनानं दूर करावा। बरं, आता तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका आहे, मला न्याय मिळेपर्यंत मी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार। जर तहसीलने जर नाही दिलं तर मी तिथेच आत्मदहन करून गेला। माझं काय आता राहिलं, मी 72 वयाचा माणूस आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा।
बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.